मित्रत्व लांजा आपल्या टीमला 5 रनची पेनल्टी लावली गेली आहे. आपल्याला सूचना देऊन सुद्धा आपण अजिबात सहकार्य करत नाहीये. दोन रनची पेनल्टी आहे, लक्षात घ्या. 2 रनची पेनल्टी लावली गेलेली आहे. सामन्याला आता सुरुवात करूया. सलामीचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव गोवळकर. पहिला बॉल, पहिला चेंडू समोर खेचलाय, लॉंग ऑनच्या डोक्यावरून सडक पे कडक. पहिलाच बॉल षटकार. सूरज आणि संजू. स्ट्राइक वरती सूरज. या वेळेला मात्र वेग अधिक होता. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये मात्र फिल्डर विकेट कीपर स्वतः तिकडे धावतोय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त या वेळेला पाहायला मिळालं. प्रॉपर कनेक्शन नव्हतं बॉल आणि बॅट मध्ये, तरी सुद्धा 2 धावा तिथे धावून काढल्या गेल्या. 2 फलंदाजांमधला ताळमेळ. राऊंड विकेट पुन्हा एकदा मात्र मिस टाइम स्ट्रोक येताना आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट मिड विकेट मध्ये स्वतः मात्र गोलंदाज वैभव गोवळकर तिकडे मात्र बॉलवरती धाव घेतोय. सामना क्रमांक 2 ला सुरुवात झाली. एका बाजूला मित्रत्व लांजा आणि त्यांच्या विरोधात सिद्धिविनायक 11. नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय मात्र स्वीकारला गेला होता. सलामीची जोडी मात्र मित्रत्व लांजाकडून सूरज आणि प्रफुल्ल मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला स्ट्राइकवर प्रफुल्ल. वैभवचा पुढचा बॉल. ओहो, या वेळेला चांगला वेग बघायला मिळतोय. कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे, बॅटची कडा घेतोय आणि सरळ मात्र फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला जातोय. पंचांनी आपलं एक बोट आसमंताकडे उंचावलं. बॅटची बाहेरची कडा घेत मात्र बॉल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि कॉट बिहाइंडच्या स्वरूपात मात्र या वेळेला प्रफुल्ल तंबूच्या आसऱ्याला शून्याचा चष्मा घालून मात्र माघारी परततोय. यापुढे सर्व संघनायकांना टॉस साठी येताना एक सूचना असणार आहे की आपण टॉस जिंकला तर आपलं जे निर्णय आहे ऑन द स्पॉट आम्हाला कळवायचंय. जर आपण जागेवर निर्णय दिला नाही तर आपला जो टॉस आहे तो समोरच्या टीमला त्या ठिकाणी निर्णय देण्यासाठी दिला जाईल. 6-2-1 आणि विकेट असं मात्र 4 बॉलचं विश्लेषण आहे. 9 धावा मात्र आल्या. पहिला बॉल षटकार, दुसऱ्या बॉलवर दुहेरी, तिसऱ्या बॉलवर एकेरी आणि चौथ्या बॉलवरती मात्र कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज प्रफुल्ल माघारी परततोय. आणखीन एक बॉल या वेळेला शरीरावर जाऊन आदळतोय. अगदी या वेगाने बांधून ठेवले फलंदाजांना. या वेळेला कव्हर पॉइंटला बॉलला मात्र ड्राइव्ह केलं जाते. संजू काळे बॅट मधून आलेला फटका. एकेरी धावेने मात्र संघाची धावसंख्या पुढे सरकते. पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे समाप्त होतोय. एकेरी धाव आली शेवटच्या बॉलवरती संजूच्या बॅटमधून आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि एक षटकाखेरीज संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती 10. एक गडी बाद 10. प्रफुल्लची जागा घेण्यासाठी आलेला 1 डाऊन बॅटर संजू
आणि त्याच्या सोबत मात्र सलामीवीर बॅटर मात्र सूरज मैदानाच्या आतमध्ये. वैभव गोवळकरने मात्र जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. पहिल्या बॉल व्यतिरिक्त कोणताही मोठा फटका या पहिल्या ओव्हरमधून आलेला दिसत नाहीये. एकमेव षटकार आणि त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर फक्त 4 धावा या उर्वरित 5 बॉलमध्ये आणि त्यामध्ये एक विकेट त्यांनी पटकावली आहे. स्वानंद येतोय गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 2 साठी. स्ट्राइक वरती संजू, 10 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. लोडफुल टॉस होता. या वेळेला मात्र स्वीप करायचा प्रयत्न, तिकडे बॉल मात्र फायनली क्षेत्ररक्षकाच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. पहिली धाव घेतली गेली, तोपर्यंत तिथे थोडंसं मिसफील्ड झालं. ऍक्शन रिप्ले मध्ये बघूया आपण तिथे काय घडलं. बॉल मात्र गेला होता पाठीमागच्या बाजूला, क्षेत्ररक्षकाने तिथे पोहोचण्याचा प्रयत्न सुद्धा केला, परंतु बॉल अधिक वेगाने मात्र निघून गेला बाउंड्री लाईनच्या पार. धावा मिळाल्या 4. सामना क्रमांक 2 आपण पाहताय. हार्दिक स्पोर्ट्स हे भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं रंगारंग आयोजन, मान्सून धमाका अर्थात सिंधुदुर्ग चषक. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत खेळाडूंचा खेळ. या वेळेला मात्र टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सफर. 6 धावा, षटकार. संजूने मात्र आता टॉप गिअर टाकला गेला असं दिसून येते. आल्यानंतर लगेचच मात्र त्यांनी जास्त वेळ न घालवता आपल्या बॅटचा चेहरा खोललाय. पुन्हा एकदा मात्र बॅट भिरकावली होती, परंतु बॉल बॅटमध्ये कनेक्शन नाहीये. यष्ट्यांच्या वरून मला वाटतं हा बॉल ट्रॅव्हल झालेला दिसतोय. पंच मात्र त्या ठिकाणी कोणताही निर्णय देत नाहीयेत. एक व्हॅलिड डिलिव्हरी आहे, एक लिगल चेंडू आहे, एक फेअर बॉल तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉलचं मात्र या वेळेला आपण ऍक्शन रिप्ले आपल्या झी क्रिकच्या माध्यमातून पाहू शकता. या वेळेला शॉर्टम जॅम करायचा प्रयत्न आणि हा बॉल मात्र क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देत जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा येत आहेत. पुन्हा एकदा मात्र फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. आणखीन एक षटकार संजूच्या बॅटमधून. अगदी बॅटच्या प्रॉपर जिथे लागायचा होता तिथे लागला आणि मिडल ऑफ द बॅट झालेला हा बॉल जो आहे तो अतिशय ताकदीने मात्र फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आपल्या रंगात येतोय, आपल्या ढंगात येतोय. 6 चेंडूत 17 वरती बॅटिंग करतोय संजू. संघाची धावसंख्या 26 वर 1. या वेळेला सुद्धा हवेत लॉंग ऑन वरती मात्र फिल्डर चेंडू खाली येण्याचा प्रयत्न आणि कोणतीही चुकी करत नाहीयेत. आणखीन एक विकेट गमावला जातोय. संजू मात्र थोडासा जास्त घाईत दिसला. अति घाई संकटात नाही. पुन्हा एकदा ती घाई मात्र नडली संजूला आणि माघारी परततोय या जेलबाद विकेट नंतर. गुरु होते मात्र बॉल खाली. जबरदस्त कॅच सोबत संजू माघारी परततोय. बॅटिंगसाठी मात्र मैदानावरती अभिषेक आलाय. अभि आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. सामना क्रमांक 2 आपण पाहताय. सिंधुदुर्ग चषकातला स्वानंदचा पुढचा बॉल. थोडीशी महागडी गोलंदाजी या ओव्हर मधून. 4-6 0-6 आणि विकेट. शेवटचा बॉल मात्र इथे शिल्लक असताना एक्स्ट्रा कव्हरला मात्र फिल्डर आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला. चांगलं कलेक्शन आणि बॅटर सूरज बाद धावचित स्वरूपात आणखीन एका विकेटचं पतन. चांगला थ्रो पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन वरतून दिलीप त्या ठिकाणी ते आपल्याला पाहायला मिळत होते आणि एक चांगलं कलेक्शन तिकडे स्वानंदने केलं. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि सूरजला माघारी परतावलं. शेवटच्या बॉलवरती ही आली आहे विकेट. शेवटचे 2 चेंडू 2 फलंदाज बाद आणि या ओव्हर मधून एकंदरीत 16 धावा. 17 धावा माफ करा. आणि संघाची धावसंख्या मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13.5च्या सरासरीनं 3 गडी बाद 27 धावा. 27 विथ द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर सेकंड ओवर. 3 विकेटों के नुकसान पर 27 रन 2 ओवर की समाप्ति के बाद.
बॅटिंग साठी मात्र वैभव आलाय, बॉलिंग साठी मात्र राहुल आलाय. दोनही बदली झालेत. सूरज माघारी परतले आहेत, त्यांची जागा मात्र वैभवने घेतली आहे. राहुल मात्र आता तिसरी ओव्हर हाताळेल. 27 धावा स्कोरबोर्ड वरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. बॅटिंग करत असताना मात्र मित्रत्व लांजा. या वेळेला मात्र फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी बॅट पासून थोडासा बॉल लांब ठेवला, मागे खेचला, बॅट भिरकावली जरूर, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कोणतंही कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी झालं नाही. टायमिंग थोडंसं मिस झालं. बॉल मात्र बॅट खालून निघून गेला, तो सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने सांगता सुरुवात मात्र होते ओव्हर नंबर 3 ची. कोण पटकावणार 35,000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. या वेळेला मात्र मनगटी फटका इनसाइड आउट. सरळ बॅटने खेळलेल्या फटक्यावरती मात्र एकच रन मिळेल. लॉंग ऑन वरती मात्र फिल्डर आहे, लॉंग ऑफ वरती फिल्डर आहे, एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक, वाईडिश लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, एक विकेट कीपर, कव्हर पॉइंट, डीप पॉइंट मध्ये एक फिल्डर. चांगली क्षेत्ररक्षणाची सजावट पाहायला मिळते. पुन्हा एकदा राहुलचा हाफ ट्रॅकर होता. बॅक ऑफ द गुड लेंथ वरून मात्र आपण जर पाहिलं तर हा बॉल थोडासा वळवला. आज सकाळी मात्र जरासा पाऊस पडला, त्यानंतर मैदानामध्ये थोडासा चिखल झाला. बॉलही आता ग्रिप मिळवण्यासाठी थोडीशी समस्या येते. तर या षटकाच्या समाप्तीनंतर एक विशेष सन्मान जे आहेत ते व्यासपीठावरती केले जाणार आहेत. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 2 नामवंत खेळाडू, त्यांचा सन्मान मात्र व्यासपीठावरती होणार आहे. दरम्यान मात्र हा डॉट बॉल पुन्हा एकदा आपण पाहिला, त्यानंतर एक वाईड बॉल आला. 3 चेंडू आणि एकच धाव खर्च केली होती. हा वाईड. या वेळेला मात्र कव्हर ड्राईव्हचा फटका बॅकफुटवर येऊन खेळला होता. जागा बनवली आणि तिथे मात्र जमिनी लगत मात्र बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा चौकार अभिच्या बॅटमधून. अभि नाही तो कभी नाही, हे त्याला आता कळून चुकलंय. आत्ता धावा नाही बनवल्या तर यापुढे मात्र संधी मिळणार नाही. स्वतःचा आत्मविश्वास वाढवलाय आणि हा चौकार ठोकून मात्र संघाच्या धावसंख्येला पुढे नेलंय. 3वर 3, 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 2.4 चेंडूच्या समाप्तीनंतर. तिसऱ्या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. राहुल आहे गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट अभिसाठी. 5वा बॉल. या वेळेला अगोदरच बॅट भिरकावली आणि या वेळेला शरीराचा वेध घेणारा बॉल. राहुल मात्र स्वतः फॉलो थ्रू मध्ये बॉलवर धावत आले. एक धाव तर घेतली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये डायरेक्ट हिट लागेल. वाह, अचूक निशाणा साधलाय. अगदी गावाला असताना दगडाने एखाद्या झाडावरचा आंबा तोडून पाडावा ना, तसा मात्र यष्ट्यांना उद्ध्वस्त करताना विकेट किपर पाहायला मिळतोय. नरेश गोवाळकर, कौतुक करावं लागेल या डायरेक्ट थ्रोचं. जबरदस्त थ्रो पाहायला मिळाला. वैभवला माघारी परतावं लागतंय. अचूक निशाणा मात्र तिकडे नरेश गोवळकर यांचा. बॅटिंग साठी मात्र विशाल आलेत. अधिक धावांचा प्रयत्न तिकडे. थोडीशी लालच केली दोन्ही फलंदाजांनी अधिक धाव घेण्याची, कारण स्ट्रायकिंग एंडवरच्या यष्ट्या पडल्या होत्या, त्यामुळे मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि कलेक्शनलाही कोणी नव्हतं. परंतु यष्टीरक्षकाचं इथे कौतुक केलं जाईल. वाखाणण्याजोगा थ्रो तिथे पाहायला मिळाला. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर मिस टाइम फटका येतोय. ऑन साइडला भिरकावला गेलेला बॉल आहे. एक धाव तर अगदी सहज घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? चांगल्या फिल्डिंगचं आणि चांगल्या थ्रोचं मात्र त्या ठिकाणी प्रदर्शन होत आहे. चांगले थ्रो पाहायला मिळत आहेत. मगाशी सुद्धा ज्या पद्धतीनं रनआउट केलं गेलं होतं सूरजला, त्यानंतर मात्र नरेश गोवळकरचा हा डायरेक्ट हिट आणि याही वेळेला मात्र काउ कॉर्नर बाउंड्री लाईन वरून एक चांगला थ्रो. तर सन्मान होत आहेत 2 खेळाडूंचे. सर्वप्रथम महेश चेंदवनकर यांचा एक विशेष सन्मान आमच्या हार्दिक स्पोर्ट्स सिंधुदुर्ग चषकाच्या आयोजन समितीच्या वतीने व्यासपीठावरती केला जाणार आहे. तर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 34वर 4, 35वर 4, माफ करा. सन्मान होतोय महेश चेंदवनकर यांचा.
आणि त्याचबरोबर मी विशालजी लुडबे यांना सुद्धा सन्मानासाठी व्यासपीठावरती येण्याची विनंती करणार आहेत. आपल्या सिंधुदुर्ग मालवण मधील एक लेजेंड प्लेअर, त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मायेची एक उबदार शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान केला जातोय आमच्या आयोजन समितीच्या वतीने महेश चेंदवनकर यांचा. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचे लेजेंड प्लेअर सन्माननीय विशालजी लुडबे यांना मी पुढे येण्याची विनंती करेन. आपला सुद्धा एक विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जाणार आहे. या विशालजी, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या नवी मुंबई नगरीच्या लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील क्रीडांगणावरती. आज स्पर्धा खेळण्यासाठी आपण आवर्जून इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आमच्या आयोजन समितीच्या वतीने आपल्याला सुद्धा मायेची एक उबदार शाल, प्रेमाचं आणि सुगंधाचं, आमच्या आपुलकीचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह आपल्याला देऊन आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. खूप खूप धन्यवाद. 35 धावा दरम्यान 3 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस आणि चौथ्या षटकासाठी मात्र बॉलिंग मार्क वरती मिलिंद सज्ज होईल. स्ट्राईक वरती अभि आहे आणि बॅटिंग साठी मात्र विशाल. या वेळेला बाउन्सर होता. पाहूया पंचांचा काय डिसिजन येतोय. व्हाईट बॉलचा इशारा तिकडे पंचांनी कळवलाय. अतिरिक्त धावेची घोषणा मात्र तिकडे पंचांच्या माध्यमातून केली गेली पहिल्या बॉलसाठी. या वेळेला सुद्धा चेंडूला वळवण्याचा प्रयत्न केला गेलाय परंतु थ्रो या वेळेला खास नव्हता. रन कंप्लीट होते. एकेरी धावेने मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. पहिला बॉल पूर्ण होतोय. संघाची धावसंख्या आणखीन एक घर पुढे सरकेल. वाईड नंतर एक सिंगल येते. संघाचा धावफलक 37 वर जाऊन पोहोचेल. शेवटची ओव्हर आहे. हाणामारीचं षटक आहे. पुन्हा एकदा या वेळेला पुल केलाय. फाईन लेग कडे बॉल ट्रॅव्हल करतोय आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली टोपल्यात अगदी बॉल पडलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने अगदी बॅटच्या स्टिकर जवळ लागलेला हा बॉल हवेतून जात असताना मात्र तिथे क्षेत्ररक्षक त्या बॉल खाली आले राजेश आणि त्यांनी मात्र टिपला एक सुंदर झेल. धावफलकाचा आकडा मात्र जैसे ते आपण स्थिर झालेला पाहतोय. 37 आणि 5 विकेट्स आतापर्यंत मित्रत्व लांजा संघाने गमावलेले आहेत. हळूहळू आता मात्र पावसाचं वातावरण तयार होतंय. काल आपण जर पाहिलं तर थोडंसं संध्याकाळच्या सत्रामध्ये पाऊस पडला. अगदी सकाळपासून ते दुपारपर्यंत अजिबात पावसाने वर्णी लावली नाही स्पर्धेमध्ये. परंतु आज सकाळी सुद्धा पाऊस पडला. त्यानंतर अजिबात पाऊस नाही आहे परंतु वारा वाहतोय. आज काल कडक ऊन आपल्याला अनुभवायला मिळालं. बरंच गरमीचं वातावरण होतं. असं वाटत होतं की उन्हाळ्यातली स्पर्धा आहे. बॅटिंगसाठी मात्र सुधीर आलेत. 37 वर 5, 3.2 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 4 चेंडू शिल्लक आहेत. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटलं की मग पावसाची गरज आहे. या वेळेला हाफ ट्रॅकर, या वेळेला वेगवान भन्नाट वेगाने गोळीच्या वेगाने हाताळलेला बॉल आणि या वेळेला पुन्हा एकदा रन घेण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट गमावली आहे. आल्या पावली मात्र सुधीरला माघारी परतावं लागेल. स्ट्राईक रोटेट मात्र केली. तिकडे स्ट्राईक वर अभि जाईल परंतु आलेला सुधीर मात्र जसा आला तसाच माघारी परतला. शून्याचा चष्मा घालून अगदी आपल्याला जाताना माघारी दिसतोय तो सुधीर. रन तर मिळाली नाही परंतु एक विकेट मात्र नक्कीच गमावला. 6वा धक्का लागतोय तो मित्रत्व लांजा संघाला. 2 धावांची पेनल्टी ऑलरेडी आयोजकांनी जाहीर केली गेली होती. त्यामुळे समोरच्या टीमला ऑलरेडी 2 धावा ज्या आहेत त्या बोनस म्हणून मिळालेल्या आहेत. ज्या वेळेला बॅटिंगला येतील ऑलरेडी त्यांच्या स्कोर कार्डवरती 2 धावा असणार आहेत. या वेळेला मात्र यॉर्कर लेन बॉल होता. खोदून काढायचा प्रयत्न तिकडे केला गेला. फुटवर्क चांगलं होतं परंतु बॉल आणि बॅट मध्ये कोणताही संबंध नाही आहे. बॅटिंगला संदीप नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने अभि आहेत मात्र स्ट्राईक वरती. हाही निर्धाव चेंडू आलेला आपल्याला बघायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण. फक्त 2च धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि 2 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतलेत. या वेळेला मात्र हुक केलेला फटका पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने. तिकडे मात्र राजेश असतील.
परंतु हा निर्णय मात्र आमच्यापर्यंत पोहोचेल. तो निर्णय असेल षटकार. आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र भिरकावून दिला आडव्या बॅटने. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पार येतोय हा खणखणीत षटकार. अगदी हाताला लागून बॉल उडाला. पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे. बॉलवरती कॅच पकडत असताना सुद्धा ग्रीप जास्त वेळ मिळत नाही आणि तेच घडलं इथे. बॉलला मात्र हाताला लागून पाठीमागे उडालेलं आपण पाहिलं आणि त्यानंतर हा षटकार मात्र पंचांनी घोषित केला. शेवटचा चेंडू, एक जमिनी लगतचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अगदी वेगाने धावलाय, बॉलवरती तुटून पडलाय. थ्रो मात्र स्ट्रायकिंग एंडला, रनआउटची संधी, परंतु बॉल कलेक्शन मध्ये मात्र चुकी केली तिकडे यष्टीरक्षकाने आणि बघता बघता या 2 धावा पूर्ण झाल्या. चौथा षटकाचा खेळ मात्र इथे समाप्त झालेला आहे. एकंदरीत स्कोर जर आपण पाहिलात तर या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झालेल्या आहेत ते एकंदरीत 45 धावा. त्यातून 2 धावा ज्या आहेत त्या वजा केल्या जातील, त्यामुळे धावसंख्या आहे 43. जिंकण्यासाठी 44 ची आवश्यकता असेल सिद्धिविनायक 11 संघाला. यानंतर मात्र 2 विजेत्या संघांमध्ये मॅच असणार आहे. पहिल्या सामन्याचा विजेता अर्थात ऋषी 11 हडी आणि या 2 संघांमध्ये जो विजेता ठरेल त्यांच्यामध्ये पुढील सामना होईल. तर ऋषी 11 हडी संघाला विनंती, आपण कुठेही जायचं नाहीये. पहिल्या डावाचा खेळ इथे संपतोय. टोटल धावा झाल्या त्या 45. 2 रनची पेनल्टी मायनस केली जाते, वजा केली जाते, त्यामुळे धावसंख्या झाली आहे 43 आणि सिद्धिविनायक 11 संघाला जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता असेल. 11चा रिक्वायर्ड रन रेट. तर पहिल्या डावाचा खेळ इथे जसा संपेल आणि एक सन्मान सुद्धा या दरम्यान आपण करत आहोत. मॅचच्या मध्यानामध्ये विश्रांती काळात आपण सत्यवानजी अनमने यांचा एक विशेष सन्मान व्यासपीठावरती करणार आहोत. आमच्या आयोजन समितीच्या वतीने सत्यवानजींना सुद्धा आम्ही सन्मानित करतोय. त्यांना सुद्धा मायेची एक उबदार शाल, प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचाही या ठिकाणी विशेष सन्मान आमच्या आयोजन समितीच्या वतीने म्हणजेच हार्दिक स्पोर्ट्सच्या वतीने केला जातोय. सत्यवानजी अनमने यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर देवगड तालुक्याच्या स्पर्धा कुठेही असू देत, मुंबईच्या कानाकोपऱ्यात कोणत्याही जागेवर कोणत्याही मैदानावर स्पर्धा असू देत, गावात कोणत्याही ठिकाणी स्पर्धा असू देत, सत्यवान अनमनेंची उपस्थिती असणार म्हणजे असणार हे नक्की. तर असं हे क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आपल्यासोबत आज आहे. सत्यवानजी अनमने त्यांचा एक विशेष सन्मान आज व्यासपीठावरती आम्ही करीत आहोत, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा व आमच्या आयोजन समितीचा मान राखावा. तर 44 धावा मात्र टार्गेट सेट केलं गेलंय. धावांचा पाठलाग करण्यासाठी सिद्धिविनायक 11 सज्ज आहे आणि पहिल्या डावाचा खेळ जसा संपतोय मध्यानामध्ये मात्र सत्यवानजी अनमने यांचा एक विशेष सन्मान आम्ही व्यासपीठावरती करतोय आणि मॅचच्या उत्तरार्धाकडे वळतोय. जसं मात्र उत्तरार्धाला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाजात बदल आम्ही करू. आमचे सहकारी समालोचक मॅन फ्रॉम कसाल समीरजी राणे आपल्यासोबत या ठिकाणी मात्र दुसऱ्या डावासाठी जुळले जातील. धन्यवाद. यानंतर ऋषी 11 हडी आपण कुठेही जाऊ नका. हा सामना जो संघ जिंकेल त्यांच्यासोबत या लगेचच पुढील सामना तुम्हाला खेळायचा आहे. चला लगेच घ्या. फलंदाजांना विनंती, आपण लगेच आपली जागा घ्यायची आहे. धन्यवाद रोशन. आपण पाहतोय हार्दिक स्पोर्ट आयोजित सिंधुदुर्ग चषक 2025चा रणसंग्राम. आजच्या स्पर्धेचा अंतिम दिवस, दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीला. एका बाजूने मित्रत्व लांजा प्रथम फलंदाजी करत असताना 43 धावा जमावत आहेत. 44 धावांचं आव्हान यावेळी सिद्धिविनायक 11 या संघासमोर ठेवलं आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे 2 खेळाडू एका संघातून खेळताना पाहायला मिळतात. तर लांजा संघाचा विचार केला तर लांजा तालुक्यातील खेळाडू खेळताना पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे सिद्धिविनायक 11 क्रिकेट संघाची.
44 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. प्रति षटक 11च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. 4 षटकांचा सामना आहे आणि स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय अविनाश आणि नॉन स्ट्राईक एंडवरती असतील अमोल, गोलंदाज वैभव. वैभव यांना स्वतःचं अष्टपैलूचं सिद्ध करून दाखवावे लागेल. फलंदाजी थोडंसं निराश केलं आहे वैभव यांनी, परंतु गोलंदाजीत त्यांना मात्र चमक दाखवावी लागेल. कारण आपल्याजवळ धावांचा साठा कमी आहे, त्या धावा आपल्याला रोखायच्या आहेत. त्यामुळे तुम्हाला अचूकता शोधावी लागेल. यास ऑफिशियल इशारा. सामन्याला सुरुवात होते. दुसऱ्या डावाला सुरुवात. स्ट्राईक एंडवरती अविनाश पहिल्या चेंडूवरती. हा चेंडू स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने टोलवायचा होता. बॅटचा बॉलचा कोणताही संपर्क झाला नाही. गतीमध्ये मिश्रित असणारा चेंडू. भन्नाट वेगाच्या तयारीत होते अविनाश, परंतु धीम्या गतीने चेंडू हाताळला गेलाय. फलंदाजाला बीट करण्यासाठी हा चेंडू पुरेसा होता. फलंदाज बीट झाले. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली आहे. दुसऱ्या डावामध्ये पहिलाच चेंडू निर्धाव आलाय. 44 धावांचा पाठलाग आहे आणि एका बाजूने 44 धावांना रोख लावणारी गोलंदाजी. यावेळी देखील चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर शरीरावरती आदळतोय. कोणतीही धाव नाही आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आले. सलग 2 चेंडू निर्धाव. वैभव जवळ खासियत आहे, व्हेरिएशन आहे गोलंदाजाजवळ. पहिला चेंडू पाहिला तर गोल्डन स्पॉटवरती चेंडू होता, ओव्हरपिच चेंडू होता, त्याच्यावरती सहज मोठा फटका खेळू शकला असतं. परंतु क्रिकेटमध्ये फुटवर्कला खूप महत्त्व आहे. जसं मोबाईलमध्ये नेटवर्क, शाळेमध्ये होमवर्क आणि क्रिकेटच्या मैदानावरती फुटवर्कला खूप महत्त्व आहे आणि ते फुटवर्क तुमचं असणं खूप गरजेचं आहे. जसजसे निर्धाव चेंडू येतील तसं सिद्धिविनायक 11 क्रिकेट संघ थोडासा दबावामध्ये पाहायला मिळेल. यावेळी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. अजून एक निर्धाव चेंडू आलाय. काय सुरुवात केली आहे गोलंदाज वैभव यांनी. पहिले 3 चेंडूंचा विचार केला तर 3 चेंडू या ठिकाणी निर्धाव हाताळले गेले. धावसंख्येचं खातं खोलणं बाकी आहे. 44चा पाठलाग आहे. ऋषी 11 हडी आपण तयार राहायचं आहे. यावेळी देखील शरीरावरती चेंडू हाताळला. धावबाद करण्याची असेल संधी. नॉन स्ट्राईक एंडवरती बॅकअप न होतं. जर या ठिकाणी थेट फेक यष्ट्यांवरती झाली असती, भाई 19-20चा मामला होता. रेड सिग्नल होता अविनाशसाठी, परंतु यस ऑफिशियल इशारा, लेग बायचा इशारा आलाय. 2 धावा मिळत आहेत. अजून बॅटच्या माध्यमातून धावसंख्येचं खातं खोलणं बाकी आहे. सांघिक धावफलक चालू झालंय. 2 धावा बनल्या आहेत. 4थ्या चेंडूवर 4 चेंडूंची प्रतीक्षा करावी लागली आहे आणि ती देखील एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 धावा मिळत आहेत. लेग बायचा इशारा आलाय पंचांकडून. 4 चेंडू किफायतशीर गोलंदाजी. गोलंदाज वैभव याची. जर तुम्हाला धावसंख्येला रोख लावायचा असेल तर डोकं शांत ठेवून गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. यावेळी पॅडलाईनवरती चेंडू. लाऊडली अपील आपण पाहतोय. कोणतीही धाव नाही आहे. अजून एक निर्धाव चेंडू. 5 चेंडू समाप्त झाले आहेत. अवघ्या 2 धावा त्या देखील लेग बाईच्या स्वरूपात आल्या आहेत. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक हाताळण्याचा विक्रम वैभव यांच्या नावावर होईल का? कालच्या दिवसात पाहिलं तर अनिकेतने विकेट हॅट्रिक संपादन केली आहे. अभिषेकने विकेट हॅट्रिक संपादन केली आहे. परंतु या स्पर्धेतलं पहिलं मिडन ओव्हर होऊ शकतं का पाहावं. परंतु शेवटच्या चेंडूवर थोडासा बॅटचा स्पर्श, बॅटचं चुंबन घेत बॅटला ब्रश करत चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने रवाना झालाय. सिंगल कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. तर एकदा जोरदार टाळ्यांचा आवाज करूया मित्रांनो गोलंदाज वैभवसाठी, ज्याने या षटकात फक्त 1च धाव खर्च केली आहे. कारण आपल्याजवळ धावांची पुंजी कमी आहे, धावांचा साठा कमी आहे आणि त्यावेळी किफायतशीर गोलंदाजी करणं खूप महत्त्वाचं असतं. वैभवने तर आपली जबाबदारी ओळखली आहे. आपण फलंदाजी थोडीशी कमी पडलो आहे, परंतु गोलंदाजी ती कमी भरून काढणार असा इरादा आपण वैभव यांचा पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. सांघिक धावफलक अवघ्या 3 धावा धावफलकावरती. विजयासाठी 18 चेंडू 41 धावांची गरज आहे. पहिल्या 6ला 3 बनले आहेत. अजून 18ला 41 बनवायचे आहेत. चला मित्रांनो, क्षेत्ररक्षण करणारा संघ, चला थोडं सहकार्य करा. आपण ज्यावेळी मैदानात उतरतो किंवा नाणेफेकीसाठी येतो तेव्हा आपला प्लॅन ए तयार हवा. प्लॅन ए जर फसला तर प्लॅन बी तर रेडी हवाच आपला. जर एखाद दुसरा प्लॅन आपला जर सक्सेस होत नसेल तर आपण विचार करू शकता मैदानावरती. परंतु टीममेट घेणं थोडंसं कठीण होऊन बसतं, कारण जो आपल्या संघाचा वेळ चालू असतो तो कुठेतरी सामना थांबल्यानंतर समोरच्या दिशेने देखील मैदान निर्णय कधी काही द्यायला लागतं. त्यामुळे जे काही तुम्हाला करायचं आहे ते वेळेत करायचं आहे आणि जर वेळेने तुमचं काहीतरी करायचं ठरवलं तर मात्र नंतर खैर केली जात नाही. वेळेला खूप महत्त्व आहे. धावेला, क्रिकेटच्या मैदानावर धावेला खूप महत्त्व आहे. यापूर्वीचा सामना आपण पाहिला. पंचशील रत्नागिरी क्रिकेट संघाने एक शॉर्ट धाव घेतली, परंतु त्याचा फायदा
हा ऋषी 11 हडी क्रिकेट संघाला झाला. विजयावरती नाव कोरता आलं. पहिला विजय त्यांनी आपल्या पदरात घालून घेतलाय. ऋषी 11 हडी क्रिकेट संघ प्रतीक्षित आहे. यानंतरचा सामना त्यांचा होणार आहे. आपल्यासोबत 2 हात करण्यासाठी मित्रत्व लांजा की सिद्धिविनायक 11 या दोघांमधील कोणता संघ असेल पाहावं लागेल. गोलंदाज आलेत गोलंदाजी करण्यासाठी. नवीन गोलंदाज संजूने देखील फलंदाजीत नाराज केलाय. 107 चेंडू 17 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. आता मात्र अविनाशच्या बॅटमधून ब्लास्ट केला गेलाय. एक मोठा धमाका, एक मोठा आघात केला गेलाय. एक मोठा फटका आलाय. बहुधा पहिल्या षटकात अविनाशची बॅट शांत होती, क्षमवली गेली होती. बहुधा ती वादळापूर्वीची शांतता असावी. आता अविनाश नावाचं वादळ या कामोठेच्या दिबा पाटील मैदानावरती घोंगावणार आहे. मोठे फटके प्रेक्षकांच्या पसंतीला उतरणारा हा सामना आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हे 2 संघ आज एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. फुलटॉस चेंडू लोअर फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला गेलाय. त्याच्यावरती सन्मान दिलाय. चांगले क्षेत्ररक्षण झालंय. सूरज होते त्या ठिकाणी. 1 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही आहेत. एका धावेने सांघिक धावफलक परावर्तित. 10 धावा धावफलकावरती. दुहेरीमध्ये धावफलक परावर्तित. तुम्हाला 44चा पाठलाग करायचा आहे. आता बऱ्याच प्रतीक्षेनंतर स्ट्राईक एंडवरती पहिला चेंडू खेळण्यासाठी अमोल आलाय. शिक्षा करावी लागली अमोल यांना. 12.75चा रिक्वायर्ड रन रेट आहे. संपूर्ण स्पर्धा झी क्रिक लाईव्हच्या माध्यमातून सर्वदूर पसरवण्याचं काम केलं जातं आहे. त्यांचं कॅमेरामन सोमनाथ रास्ते आणि सागर साऊ आणि त्यांचे डिजिटल ऑपरेटर ऋषभ यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. यावेळी मात्र ओव्हरपिच चेंडू त्याच्यावरती फटका सजलाय, परंतु फटका फसलाय. गोलंदाज संजू झेल खाली. झेल टिपला गेलाय. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द डे. कालपासून आजपर्यंत सर्वोत्कृष्ट झेल बोललं तरी वावगं ठरणार नाही आहे. कारण विरुद्ध दिशेने जाऊन झेल टिपणं खूप कठीण असतं. चेंडूवरती नजर असणं खूप गरजेचं आहे. स्वतःच्या शरीरावरती कंट्रोल असणं खूप गरजेचं आहे. स्वतःच्या शरीराचा कंट्रोल ताबा ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि ते सर्व काही एका सेकंदात एका क्षणात संजूने साध्य करून दाखवलंय मैदानावरती. झेल टिपला गेलाय. अमोल या ठिकाणी बाद होतोय. अमोल नॉन स्ट्राईक एंडवरून सर्व काही पाहत होता. एका मोठ्या फटक्याचा हव्यास त्याला आवरता आला नाही आहे. न्यू बॅटर मैदानात दाखल झाले आहेत. गुरु हो जा शुरू. आल्या गुरुला सुरुवात करून द्यावी लागेल. कारण अविनाशने सुरुवातीला सामना थोडासा जड करून दाखवलाय, परंतु अविनाशने दाखवून दिलाय. अविनाशचा आपण मनगट पाहतोय. त्या मनगटांमध्ये त्या बाहोंमध्ये क्षमता आहे हा सामना एक हाती विजयी करून देण्याची. परंतु गोलंदाज देखील हुशार आहे. गोलंदाजाने पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला, त्यानंतरच्या चेंडूवर सिंगल आली आणि त्यानंतरच्या चेंडूवरती फलंदाजाला बाद देखील केले गेले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बिलॉंग करणारा हा खेळाडू गुरु यावेळी मात्र आल्या गुरुच्या बॅटमधून एक चांगला फटका आलाय. 1 धाव कंप्लीट. एका धावेने सांघिक धावफलक परावर्तित. सांघिक धावफलक 11 धावा. एक धाव पूर्ण होते. स्ट्राईक एंडवरती वेंगुर्ला तालुक्यातील कोचरा गावावरून बिलॉंग करणारा खेळाडू आपण पाहतोय गुरु बिडिये. स्ट्राईक एंडवरती गुरु बिडिये. यावेळी मात्र गुरुला स्वतःला मैदानात सिद्ध करून दाखवावं लागेल. यावेळी समोरच्या दिशेने उडवलंय. क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये झेल टिपला गेलाय आणि अजून एक सफलता. गुरुला आल्या पावली माघारी जावं लागेल. पूर्ण प्रवास खूप दूरचा केलाय, परंतु यावेळी थोडंसं नाराज देखील केलाय. गुरुच्या बॅटमधून मिली हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर आकाशात झेप घेणारा हा चेंडू. थोडी उंची जास्त होती, लांबी कमी होती. चांगला झेल टिपला गेलाय. 2 गडी बाद 12. यानंतर होणारा सामना असेल ऋषी 11 हडी आणि या सामन्यातील विजयी संघ. हा सामना झाल्यावर ताबडतोब आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि नाणेफेकीला येताना कर्णधार सूचनेकडे लक्ष द्या. नाणेफेक करायला येताना आपण आपला निर्णय ठरवून यायचा आहे. दोन षटकांचा खेळ समाप्त. 12 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवर जरूर षटकार आला, परंतु त्यानंतर या गोलंदाजाने जी वापसी केली आहे
संजू यांनी खरोखर वाखाणण्याजोगी कामगिरी स्वतःचं अष्टपैलुत्व सिद्ध केलं आहे. फलंदाजी करत असताना त्यांनी 17 धावा बनवल्या होत्या. गोलंदाजी करत असताना फक्त 9 धावा खर्च केल्या आहेत आपल्या षटकामध्ये. आणि यावेळी गोलंदाज अभि आणि स्ट्राईक एंडवरती अविनाश आहे. आता सामना कठीण होईल का पाहावं लागेल. हे षटक खूप महत्त्वपूर्ण आहे. निर्णय या षटकामध्ये लागणार आहे, कारण पाहायला गेलं तर या षटकात धावा येणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत अविनाश मैदानात आहे ही सिद्धिविनायक 11 क्रिकेट संघाची जमेची बाजू आहे. चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर अनपेक्षित अशी उसळी, अवांतरचा इशारा आणि त्याबरोबर गोलंदाजाला हॉर्न देखील केलं जाईल. येस, वाईडसाठी रिव्ह्यू नाही आहे, फक्त बिमरसाठी रिव्ह्यू आहे. याची आपण सर्व संघ नोंद घ्या. कालपासून आपण ही स्पर्धा खेळतोय. स्पर्धेचे काही नियम आहेत, फक्त बिमरसाठी रिव्ह्यू आहे आणि तो देखील एकदाच आपण घेऊ शकता. सक्सेस झाला तर त्याचा आपण पुन्हा वापर करू शकता. जर अनसक्सेस झाला तर तो तुम्ही त्या ठिकाणी गमावणार आहात. अनपेक्षित अशी उसळी होती, त्याचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला बोनस स्वरूपाची 1 धाव मिळते. 13 धावा धावफलकावरती. कोणाचे 3-13 वाजतील, कोणाला इथून पुढे संधी मिळणार आहे, कोणता संघ ऋषी 11 हडी क्रिकेट संघासोबत 2 हात करणार आहे. यावेळी मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न सफल झाले होते. ऑफस्टिकच्या बाहेर निघत चेंडू टोलवायचा होता, शरीरावरती आदळतोय. लेग बाईटचा इशारा आलाय पंचांकडून. 1 धाव मिळते. एका धावेने सांघिक धावफलक 14 धावा. आता तुम्हाला जोखीम पत्करावी लागेल, कारण सामन्याचं स्वरूप पाहायला गेलं 44चा पाठलाग तुम्ही करताय. रिक्वायर्ड रन रेट वाढत गेलाय. आता 11 चेंडू 30 धावांची गरज आहे. 11 चेंडू 30 धावा. करंट रन रेट पाहिलं तर 6.46चा आहे. 16.36चं आपल्याला करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक चेंडूवर धाव येणं खूप गरजेचं असेल. आतापासून इथून पुढे मोठे फटके देखील आणावे लागतील. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करावं लागेल तुमचं. त्यासाठी तुमचं अचूक कॉलिंग असणं खूप गरजेचं. सांघिक धावफलक आपण पाहतोय. एका धाव्याने परावर्तित होईल 15 धावा. स्ट्राईक एंडवरती अविनाश आहे. आतापर्यंत अविनाश थोडासा महागडा ठरला आहे फलंदाजी करत असताना. 10 चेंडू त्याच्याकडून 9 धावा बनवल्या गेलेत. ओव्हर पिच चेंडू, या चेंडूवर मोठा फटका येणं खूप गरजेचं होतं. पुन्हा एकदा नाराज करतोय. शरीरावरती चेंडू आदळला. यस, ऑफिशियल इशारा लेग बाईटचा. धावसंख्येत 1 ने भर. सांघिक धावफलक 16 धावा. इथून पुढे सामना कठीण होत चालला आहे. या गोलंदाजांनी प्रभावित केलं आहे. ज्याप्रमाणे वैभवने सुरुवात केली, त्यानंतर संजू, त्यानंतर अभि देखील कमालीची गोलंदाजी करतायत मैदानात. 3 चेंडू आतापर्यंत अभि यांचे झाले आहेत. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि सार्वत्रिक इनिंगचा विचार करायला गेलं तर 9 चेंडू 28ची गरज आहे. 9ला 28 बनवायचे आहेत. यावेळी मात्र निर्धाव चेंडू, कोणतीही धाव नाही, कोणतीही जोखीम नाही. सुरेख चेंडू, एका चांगल्या चेंडूची समाप्ती मैदानावरती. अजून एक चांगला चेंडू आलाय. आता मात्र सामना कठीण होऊन बसलाय सिद्धिविनायक 11 क्रिकेट संघासाठी. मित्रत्व लांजा क्रिकेट संघ, चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन, सर्व खेळाडूंचा भरणा असलेला संघ. यावेळी मात्र यॉर्कर लेनचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू आलाय आणि निर्धाव चेंडूने षटकाची सांगता झाली आहे. अखेर 3 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलक 16 धावा. विजयासाठी 6 चेंडू 28 धावांची गरज. 6ला 28 बनवायचे आहेत. तुम्हाला मोठे पटके आता खेळावे लागतील. सुरुवातीचं जे षटक आलं कुठेतरी विचार करायला भाग पाडणारं होतं. अविनाशची गोलंदाजी, या अविनाशला ही गोलंदाजी काही दिवस झोप तर निश्चितपणे देणार नाही आहे, कारण अविनाश आतापर्यंत पाहिलं तर थोडासा महागडा ठरत चालला. 11 चेंडूत फक्त 9 धावा. राहुल 4 चेंडूत 1 धाव. छोटे प्रेक्षक, आपणास विनंती आहे, आपण जे मैदानात फिरताय त्यांनी मैदानाच्या बाहेर यायचं आहे. छोटे प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत.
चला सामना फास्ट घेऊया. शेवटचं षटक आहे. शेवटच्या 6 चेंडूत एका बाजूने 28 धावा थांबवायच्या आहेत, एका बाजूने बनवायच्या आहेत. गोलंदाज वेदांत, वेदांत आलेत गोलंदाजीला. स्ट्राईक एंडवरती अविनाश आहे. अविनाशला आता सर्व कमी भासू द्यायची नाहीये. 6 चेंडूत 28 धावांची गरज आहे. सामना कधीही कोणाच्याही बाजूने झुकू शकतो, कारण 6 चेंडू 28 धावा हे या मैदानावरती सोपं आहे, परंतु ते कठीण असणारं काम तुम्हाला सहज आणि सोपं करून दाखवावं लागेल. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका अविनाशच्या बॅटमधून. या थेट समालोचन कक्षाच्या, आमच्या मान्यवर कक्षाच्या दिशेने येणारा फटका आपण पाहतोय अविनाशच्या बॅटमधून. एक चांगला फटका आलाय. 6 धावा मिळत आहेत. 6 धावांनी सांघिक धावफलक 22 धावा. अजून 22 धावांची गरज आहे. 5 ला 22 बनवायचे आहेत. आतापर्यंत पाहिलं तर 22 धावा बनल्या आहेत. 19 चेंडू लागले या 22 धावा बनवण्यासाठी. आता 5 ला 22 बनवायचे आहेत, म्हणजे 5 चेंडू तुम्हाला 22 धावा बनवायच्या आहेत. पुढील चेंडू. यावेळी मात्र हा चेंडू सुरेख होता. भन्नाट वेग होता. वेगासोबत अचूकता होती. चांगलं यष्टीरक्षण. यष्टींच्या मागे आपण पाहतोय कोणतीही धाव नाही आहे. एका निर्धाव चेंडूची समाप्ती झाली आहे. 4 ला 22 ची गरज आहे. 4 चेंडू 4 मोठे बटके खेळणं गरजेचं असेल यावेळी अविनाश यांना. यावेळी देखील पुढे सरसावत मोठा बटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा बॉलचा संपर्क झालाय की नाही? नाही झालाय. स्वतःजवळ स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न आहे अविनाश यांचा. 3 ला 22. आता सामना हळूहळू मित्रत्व लांजा क्रिकेट संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती अविनाश. यावेळी गोलंदाज वाचण्याचा प्रयत्न करत होते. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू हाताळायचा होता. लाईन लेन पासून थोडेसे भरकटले गेले. अवंतरचा इशारा आलाय. 1 धाव बनली. एका धावेने सांघिक धावफलक 23 धावा. 3 चेंडू 21 धावांची गरज आहे. यावेळी अविनाशच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. डीप स्क्वेअरले क्षेत्रात चेंडूचा प्रवास थेट फर्रार सीमारेषा पार आलाय. सिंधुदुर्ग चषक षटकार. षटकाराने सांघिक धावफलक परावर्तित. पुन्हा एकदा 29 धावा धावफलकावरती. 29 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 चेंडू 15 धावा. यावेळी फ्लोअर फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती फटका फसलाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण अभियानचं. एक उत्कृष्ट झेल टिपला गेलाय. गडी होतोय बाद. शेवटचा 1 चेंडू आणि हा 1 चेंडू खेळण्यासाठी न्यू बॅटर मैदानात. चला लवकर या. आणि यानंतर होणारा सामना असेल ऋषी 11 हडी आणि या सामन्यातील विजेता क्रिकेट संघ ऋषी 11 हडी. कर्णधार आपण तयार राहायचं आहे आणि जो कर्णधार नाणेफेकीसाठी येणार आहे त्याने नाणेफेक जिंकल्यानंतर ताबडतोब त्याच ठिकाणी निर्णय कळवायचा आहे. जर आपण निर्णय कळवला नसेल तर नाणेफेक हरलेल्या क्रिकेट संघाला निर्णय घेण्याची मुभा असेल. लगेच त्याच ठिकाणी निर्णय कळवायचा आहे. दत्तकृपा कोकिसरे वैभववाडी आणि कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे दोन्ही कर्णधार आपण आल्याची नोंद या ठिकाणी करा. रिपोर्टिंग करा. शेवटचा चेंडू आहे आणि शेवटच्या चेंडूवरती विजयावरती शिक्कामोर्तब केले जाते. 14 रन धावांनी विजयी होतोय यावेळी मित्रत्व लांजा क्रिकेट संघ. आणि यानंतर होणारा सामना ऋषी 11 हडी आणि मित्रत्व लांजा दोन्ही कर्णधार. चला आपण ताबडतोब नाणेफेकीसाठी या.